नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, लक्षात घ्या, आता उन्हाळे चालू झाले आहेत आणि पाणी कमी होत चाललंय. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे कमेंट होते की आमच्याकडे पाणी कमी आहे, आता उपाययोजना काय करूया. तर आज आपण हा व्हिडिओ बनवतोय तो कोकोपीटचा वापर कसा करायचा आणि कोकोपीट म्हणजे नेमकं काय, त्यात तो कसं द्यायचं, झाडांसाठी किती फायदेशीर आहे, ते छोट्या झाडांसाठी किती फायदेशीर आहे, पाणी नसणाऱ्या भागात काय फायदेशीर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा या पुढील व्हिडिओमध्ये आपण विचार करूया, अभ्यास करूया. तो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. मित्रांनो, कोकोपीट हे नारळासाठी किंवा कमी पाणी असलेल्या ठिकाणी किंवा देवगड सारख्या कातळी भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची खूप कमतरता आहे, पाणी देणं शक्य नाही आहे, अशा ठिकाणी जर नारळ सुकत असतील, नारळ गळत असतील, नारळांचे इतर काही अडचणी होत असतील किंवा आंब्या काजू इतर झाडांमध्ये काही अडचणी असेल तर आपण कोकोपीट त्याला देणं उत्तम आहे. कारण हे हवेतलं जवळजवळ वजनाच्या 5 ते 6 पट पाणी खेचतं. हे आपण बघूया. आता लक्षात घ्या की हे जे कोकोपीट आहे ते बाहेरून जर तुम्ही बघाल तर बाहेरून तुम्हाला सुकलेलं दिसेल, पण हे दिल्यानंतर इथं तुम्हाला आतमध्ये ओलं दिसणार आहे. बघा, ओलं, हा ओला भाग येणार. आता हे जर समजा सुकलेलं वरून दिसतंय, म्हणजे वरून तुम्हाला पाणी जर गेलं तर सकाळी तुम्हाला हवेतलं पाणी खेचून हे आतमध्ये ओलं दिसणार. मित्रांनो, फळबाग लागवडीमध्ये जेवढ्या समस्या आहेत तेवढे उपाय आहेत. आणि फळबाग लागवड करताना किंवा भाजीपाला लागवड करताना जमीन, पाणी, सूर्यप्रकाश या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि उत्पादन तुम्हाला जर फळबागेचं, भाजीपाल्याचं जर वाढवायचं असेल तर महत्त्वाचं तुम्हाला काय आहे तर यावर लक्ष देणं. पाणी म्हणजे जीवन हे सगळ्यांना माहीत आहे. वनस्पती 70 ते 75% शरीर आपलं पाण्यापासून बनवते आणि 18% हे सूर्यापासून बनवते. त्याचबरोबर 3 ते 5% जमिनीपासून बनवते. म्हणजेच काय तर या 3 गोष्टी वनस्पतीच्या शरीरासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून कोणत्या झाडास पाणी नियोजन जर कमी पडलं, कारण पाणी हा त्याच्यातला महत्त्वाचा घटक असल्यामुळे जर पाणी जर झाडास कमी पडलं तर काय होणार, उत्पादनावर परिणाम होणार. आणि त्यातल्या त्यात जर समजा बागायती झाडे किंवा पिकांसाठी जर समजा नवीन लागवडीसाठी जर तुम्ही समजा पाण्याचं नियोजन उत्तम जर नाही केलं तर तुम्हाला उत्पादनामध्ये किंवा वाढीमध्ये फरक दिसणार. पाणी हे फार महत्त्वाचं आहे आणि ते नसणाऱ्या भागात जर समजा तुम्ही बघाल तर जमिनी ओस पडत चाललेल्या आहेत, त्यामुळे पीक लागवड करू शकत नाही. त्यामुळे पाणी हा महत्त्वाचा ते घटक वनस्पती लागवडीसाठी किंवा फळबाग लागवडीसाठी आहे. म्हणून नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यांना फळबाग लागवड करायची आहे, त्यांना कोकोपीट हे एक वरदान आहे. आता मग तुम्ही समजाल कोकोपीट म्हणजे काय, तर कोकोपीट म्हणजे आपण जे नारळ घेतो, म्हणजे नारळाच्या झाडाला जी फळं लागतात नारळ, आणि त्याला तो सोलतो आणि वरचा भाग जो सोडण असतो, ज्याला वरची साल आपण म्हणतो, ते मशीनमधून घालून त्याचे तंतू, म्हणजे त्याला कॉयर जे म्हणतात, ते बाजूला करतात. आणि ते तंतू बाजूला करताना जो भुसा पडतो तो म्हणजे कोकोपीट. आणि हा कॉयर पासून तुम्ही गालीचे, सुंब, दोऱ्या, पाय पुसण्या किंवा बरेच घटक बनवले जातात. आणि त्याच्यापासून जो भुसा राहतो कॉयर वेगळा करून, तो भुसा म्हणजेच कोकोपीट होय. लक्षात घ्या. म्हणजे हे जे भुसा जो आहे त्याच्यामध्ये खूप जलधारण शक्ती चांगली असते आणि त्यामुळे कोकोपीट झाडांना दिल्यानंतर फायदा होतो. आता हे जे कोकोपीट आहे फळझाडांना किंवा भाजीपाला पिकांना, फुलझाडांना, नर्सरीतील रोपांना, म्हणजे जे आपण पॉट मिश्रण करतो किंवा नवीन झाडं लावतो, तर अशा फुलझाडांना, कुंड्यातील झाडांना, म्हणजे कुंड्यामध्ये जर आपण समजा फुलझाडे लावत असतो तर त्यांना नवीन रोपं उजवण्यासाठी आपण जर्मिनेशन ट्रेचा वापर करतो. आणि अशा जर्मिनेशन ट्रेमध्ये बघाल तर 70 ते 80% कोकोपीट असतो आणि 10 ते 15% गांडूळ खत आणि इतर घटक असतात. तर अशा झाडांना खूप मोठा फायदा होतो. जेव्हा तुम्ही वाचलं असेल माती विना शेती, आता माती विना शेतीसाठी किंवा टेरिस गार्डन किंवा सीड जर्मिनेशन ट्रेमध्ये बी रुजत घालणे यासारख्या पिकांच्या लागवडीसाठी कोकोपीट हे एक वरदान आहे. आता त्याचे फायदे काय तर किंवा त्याचं महत्त्व म्हणजे कसं काय ते बघूया आपण. तर हवेतलं 5 ते 7 लिटरपर्यंत पाणी खेचतं आणि मुळांना ते देतं. त्याच्यामुळे काय होतं की हवेत जर तुम्ही समजा पाणी जे असतं, म्हणजे ज्याला बाष्प आर्द्रता म्हणतो आपण, ते खेचण्याचं चांगल्यापैकी काम करतं. आणि हे मुळांना दिल्यामुळे मुळं थंड तर राहतातच, पण दुसरी गोष्ट मुळांची गरज भागते पाण्याची. त्यामुळे काही ओस पडलेल्या बागा असतात किंवा देवगडसारख्या कातळामध्ये जिथं पाणी नाही आहे, अशा ठिकाणी सुद्धा कोकोपीट जर घातलं तर ते झाड मरणार नाही, कारण नैसर्गिकरित्या त्याला पाणी मिळतात. कारण पाणी हे तुम्हाला कधी लागतं की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर याच्या महिन्याची गरज नाही, पण ऑक्टोबर नंतर जे हीट चालू होते त्यापासून तुम्हाला मे पर्यंत पाणी लागतं. आणि अभ्यास जर तुम्ही कराल तर मार्च, एप्रिल, मे हे पाण्याचे ताणाचे दिवस आहेत आणि त्यावेळी प्यायला पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना किंवा जनावरांना. मग अशा वेळी झाडांना पाणी देणं जर कठीण पडत असेल तर उत्पादन देणार नाही. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही जर कोकोपीट वापरलं
वापरलं तर तुम्हाला नैसर्गिकरित्या आपोआप पाणी मिळणार, तुमचं झाड मरणार नाही, झाड उत्तमपैकी हिरवेगार आणि ताजेतवाने राहणार. आता दुसरी गोष्ट काय आहे की झाडांना वाफसा स्थिती आता, तर वाफसा म्हणजे काय, तर 50% पाण्याची वाफ आणि 50% आर्द्रता आणि ऑक्सिजन, आर्द्रता आणि ऑक्सिजन याचं मिश्रण म्हणजे वाफसा. आता ही वाफसा स्थिती मुळाच्या ठिकाणी जर आली तरच तुमचं झाडामध्ये मुळांची वाढ होणार, झाडाची वाढ होणार आणि फायदा होणार. म्हणून वाफसा स्थिती आणण्यासाठी आणि मुळांची वाढ जोमाने करण्यासाठी तुम्हाला या कोकोपीटचा मोठा फायदा होतो. तिसरी गोष्ट अशी आहे, मुळांना थंडावा देतं. म्हणजे तुम्ही जर मल्चिंग केलं, मुळाभोवती जर समजा मल्चिंग दिलं तर मुळं तापत नाही. त्याच्यामुळे काय होतं, 32च्या वरती तापमान न गेल्यामुळे मुळं कार्यक्षम राहतात, खादाड बनतात, खातात आणि त्याच्यामुळे झाड वाढतं. मुळांची वाढ जोमाने झाली तरच झाडाची वाढ उत्तम होणार, हे शास्त्रानुसार मुळं वाढवण्यासाठी कोकोपीट मदत करतं. चौथा मुद्दा असा आहे की पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळे अन्न जास्त खातं झाड किंवा झाड कमवतं आणि त्यामुळे झाड जोमाने वाढतं आणि तो फायदा मोठा होतो झाड वाढीसाठी. पाचवा मुद्दा असा आहे, पूर्ण सेंद्रिय असल्यामुळे उपयुक्त जीवाणूंची वाढ होते, सहजीवन पद्धतीने जीव जगतात, झाडांना फायदा होतो आणि झाड परत जो वाढतं उत्पादन चांगलं देतं. सहावा मुद्दा असा आहे की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन नसल्यामुळे हे 100% सेंद्रिय आहे. त्यामुळे कुंड्यामध्ये झाडे लावताना, पॉट मिश्रण करताना, नर्सरीमध्ये वापरताना जर वाढा जर होत नसेल किंवा फुलांची चांगली जोमाने वाढ होत नसेल तर तुम्ही कोकोपीट मिश्रण किंवा वरून कोकोपीटचं मल्चिंग किंवा कोकोपीट मिश्रित माती जर केली आणि दिली तर तुम्हाला याच्यामध्ये मूलाग्र बदल होतो. मार्केटमध्ये जर बघाल तर कोकोपीटचे जे ब्लॉग आहे ते 400-500 रुपयाला एक आहे आणि तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मागू शकताय. पण जर समजा मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला टनामध्ये किंवा जास्त झाडांना द्यायचं असेल तर ते तुम्हाला 10-12 रुपये किलोने पडतं. यासाठी तुम्ही या नंबरवरही संपर्क करू शकताय आणि तुम्ही मागू शकताय. आणि तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर जर टनात असेल तर गाडी भाडंही परवडते, तुम्हाला जास्त असेल किरकोळसाठी अडचण येते. त्यामुळे तुम्ही जास्त कुणाला जर पाहिजे असेल तर या नंबरवर नक्की संपर्क करा. आता आपण कोकोपीटचं महत्त्व बघूया. कोकोपीट हे हलकं असतं, नैसर्गिक पर्यावरणास पूरक असतं आणि पीक वाढीसाठी उत्तम माध्यम आहे. आणि त्यामुळे काय होतं, मृदा सुधारते, मातीबरोबर मिसळल्यास ती जर हवा खेळती राहते. पाण्याचा जास्त वेळ मातीत जर टिकाव ठेवायचं असेल तर कोकोपीट हे उत्तम आहे, मुळांची चांगली वाढ होते. आता बीज अंकुरण्यासाठी मातीचा पोत आणि ओलावा टिकून धरण्यासाठी बियांची अंकुरण क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा हे उत्तम काम करतं. नर्सरीतील पॉट मिश्रण म्हणजे माती मिश्रण करण्यासाठी आणि आपल्याला नवीन झाडं लावण्यासाठी सुद्धा हे उत्तम वाढीसाठी आहे. माती सैल ठेवून अतिरिक्त पाण्याचा निचरा करतं व गरजेनुसार झाडाला पाणी ठेवून त्यामध्ये उत्तम वापसा स्थिती आणतं आणि त्यामुळे त्याचा फार मोठा उपयोग होतो. हायड्रोपोनिक शेतीमध्ये सुद्धा मातीविना शेती जी आपण करतो त्याच्यामध्येही उपयोग होतो, कारण उत्कृष्ट जलधारण क्षमता असल्यामुळे व वजनाच्या 6 ते 7 पटीपेक्षा जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे वनस्पती जास्त काळ ओलसर राहते. तुम्ही जर बघाल तर कोकोपीट हे 100% सेंद्रिय असल्यामुळे भाजीपाला 100% सेंद्रिय तुम्ही बनवू शकता आणि वारंवार पाणी देण्याची गरज नसल्यामुळे कोकोपीट चोपण जमीनही भुसभुशीत करते. आता लक्षात घ्या, ज्यावेळी आपण खतं घालतो, रासायन करतो किंवा जमिनी घट्ट झालेल्या असतात, अशा जमिनीला जर तुम्हाला समजा भुसभुशीतपणा आणायचा असेल तर तुम्हाला कोकोपीट हा उत्तम पर्याय आहे. ज्यावेळी घट्ट बनवलेली जमीन ज्यावेळी चोपण होते त्यावेळी पाणी धरून ठेवणं किंवा बऱ्याच गोष्टींमुळे नुकसान होतं, झाडं वाढत नाहीत. मग अशा झाडांना तुम्हाला कोकोपीट दिल्यामुळे उत्तम वाढ होते. त्यामुळे ऑक्सिजन आणि आर्द्रता यांचं संतुलन चांगलं राहतं आणि झाडाची जोमाने वाढ होते. कोकोपीट ह्याच्या माध्यमातून कोकोपीटमधून खते जर दिली तर ती जास्त निचरा होत नाही, त्यामुळे म्हणजे खाली जात नाही. साधारण तुम्हाला माहीत आहे की 1 मीटरच्या खाली जर खतं गेली तर ती झाडाला उपयोगाची नाहीत. मग ती धरून ठेवण्याचं कामही कोकोपीट उत्तम करतो. त्यामुळे मल्चिंगला किंवा वरच्या थरामध्ये अळीमध्ये कोकोपीट वापरलं तर तुमचं खत हे वाहून जाणार नाही किंवा नुकसान होणार नाही. त्यामुळे कोकोपीट हे उत्तमपैकी माध्यम आहे. कोकोपीट हे फळबाग लागवडीच्या काळात जर वापरले तर तुम्हाला कमी पाण्याने जोमाने वाढ होते आणि जर उत्पादनाच्या झाडांना वापरले तर फलधारणा चांगली होते. मित्रांनो, फळबाग लागवडीविषयी अधिक माहितीसाठी व फळबाग लागवड यशस्वी करण्यासाठी शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 व रविवार दिनांक 1 मार्च 2026 या 2 दिवसामध्ये फळबाग लागवडीविषयी प्रात्यक्षिकवर आधारित ट्रेनिंग आहे आणि ज्यांना कोणाला या ट्रेनिंगमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी श्री भार्गव सावंत यांच्याशी संपर्क करावा. हे ट्रेनिंग वेंगुर्ल्यामध्ये सिटीमध्ये होणार आहे, त्यामुळे लोकांच्या रहदारीसाठी किंवा प्रवासासाठी उत्तम राहील. अशा पद्धतीने कोकोपीट विषयी आपण बरीचशी माहिती घेतली. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.